जय जिजाऊ जय शिवशंभू. आपण ठरवल्याप्रमाणे 5 तारखेला आपली गाडी निघालेली होती आणि उन्हातानाचे परवा नसलेले सर्व गडकोटधारकरी हे आपल्या ह्या गाडीतून आपण प्रस्थान केले आणि आम्ही निघालो. तुझी मुळे या गडगडणाऱ्या नभा, गडगडणाऱ्या नभा, अस्मानाच्या सुलतानीला जबाब देती जिव्हा, अस्मानाच्या सुलतानीला जबाब देती जिव्हा. सह्याद्रीचा सिंह गर्जत, सह्याद्रीचा सिंह गर्जत शिवशंभूराचा. दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, दर्जा महाराष्ट्र माझा. काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी, ओलादी मनगटे खेळती खेळ जीव घेणी. धावाने भिजला देश गौरवासाठी झिजला, देश गौरवासाठी झिजला. दिल्लीचेही तख्त राखत गड आम्ही बांडरगड तर आता आगेपीस करत आहोत. आमच्या समोर आता या गडावरून आम्ही जय जय महाराष्ट्र माझा. जिजाऊ जय शिवराय. आम्ही या एका महिन्याला एका गडाला असं या गडकोट मोहिमेच्या माध्यमातून प्रत्येक महिन्याला एका गडावर पहिल्या रविवारी जात असतो आणि हा नित्यनियम आम्ही कधीही बदलत नाही. जोपर्यंत आमच्या नाकात श्वास आणि पोटात घास जातोय तोपर्यंत आम्ही प्रत्येक महिन्याला एका गडाला जाण्याचा निश्चय केलेला आहे. आणि असाच निश्चय करून आज या महिन्याच्या म्हणजे आज आपला मे महिना आणि मे महिन्याच्या पहिल्या रविवारी आम्ही सर्वजण आमचा हे गडकोट मोहीम इथं रोहेडा, ही किल्ले रोहेडा, याला दुसरं नाव विचित्रगड, अशा या गडावर आलेलो आहोत. आता सध्या ह्या गडाच्या बाबतीत आम्ही इतकंच सांगू की हा गड खरंच खूप सुंदर आणि समृद्ध असा आहे. या गडावर कुठल्याही प्रकारचं असं म्हणजे दुसऱ्याचं काय अतिक्रमण झालेलं दिसत नाही. गडाचं डागडुजी पण करण्याचं काम आता चालू आहे
आणि या गडाचं वैशिष्ट्य सांगायचं झालं तर या गडावर 1656 साली बांधल सैन्यप्रमुख बाजीप्रभू देशपांडे आणि छत्रपती शिवाजी महाराजांची भेट झालेली आहे असा ह्या किल्ल्याचा इतिहास आपल्याला. तर आता आपण सर्व हा किल्ला 22 गड बघून झालेला आहे किंवा फिरून झालेले आहे. ही भटकंती आमची अशी चालू राहील.